नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, एप्रिल महिन्याचे पेन्शन लाभार्थ्यांना आज मिळणार होते, परंतु दिव्यांग बांधवांना हे पेन्शन आले नाही। मग हे पेन्शन का आले नाही, मग हे पेन्शन कधीपर्यंत जमा होणार आहे, यामागचे कारण काय आहे आणि किती दिव्यांग बांधवांना या ठिकाणी हे पेन्शन मिळणार आहे आणि किती दिव्यांग बांधव या ठिकाणी वंचित राहणार आहे, याविषयी सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, विशेष सहाय्य योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासन यांचा 22 एप्रिल 2026 रोजी जी.आर. आला होता। या जी.आर.नुसार 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग बांधवांना दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून पैसे मिळणार होते। मग हे पैसे मंजूरसुद्धा झाले आहे, कारण की 2026-27 या वित्तीय वर्षाकरिता अर्थसंकल्पात दिव्यांग बांधवांसाठी सेपरेट निधी हा राखून ठेवलेला आहे आणि त्यानुसार आता हा निधी वर्षभरासाठी दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाकडे पाठवण्यात आलेला आहे आणि एप्रिल महिन्याचे पैसे सुद्धा या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहे। तर एप्रिल महिन्यासाठी किती पाठवले, तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेत जे दिव्यांग बांधव आहे त्यांच्यासाठी 126,87,33,000 एवढा निधी पाठवला आणि जे श्रावणबाळ योजनेत आहे त्यांच्यासाठी 11,45,93,000 एवढा निधी पाठवण्यात आला। म्हणजे टोटल 138,33,26,000 एवढा निधी एकूण दिव्यांग बांधवांना एप्रिल महिन्याचे पेन्शन देण्यासाठी हा पाठवण्यात आलेला आहे आणि निधी वर्ग करण्यात आलेला आहे। दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयामार्फत जे पैसे येणार होते ते पैसे अजून आलेले नाही, कारण की दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचा डाटा अपडेट झालेला नाही, त्यामुळे जुन्या पद्धतीनेच हे पैसे देण्यात येणार आहे। त्यामुळे आपल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या पोर्टलवर मेसेजसुद्धा आलेला होता आणि 24 तारखेच्या नंतर हे पैसे देण्यात येणार होते, परंतु शनिवार रविवार असल्यामुळे आपल्याला वाटले की हे सोमवारी पैसे येतील, परंतु ते आलेले नाही। तर कारण असे झालेले आहे की आपण अधिकाऱ्यांना विचारले असता की फुल बँक अकाउंट सुविधेमार्फत प्रदान करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे, पण मान्यता देण्यात आलेली आहे, परंतु तो निधी आता आपल्या विशेष सहाय्य योजनेच्या पोर्टलवर हा पाठवण्यात येणार आहे, ट्रान्सफर करण्यात येणार आहे, तेव्हा हे पैसे आपल्या खात्यामध्ये येतील। 2 दिवस सुट्टी असल्यामुळे हे पैसे ट्रान्सफर करण्यात आलेले नव्हते। ज्यावेळेस या फुल बँक अकाउंट सुविधेमार्फत हे पैसे विशेष सहाय्य योजनेच्या अकाउंटमध्ये येतील, म्हणजे जे SBIचं विशेष सहाय्य योजनेचं जे अकाउंट आहे त्यामध्ये हे पैसे येणार आहेत। आज ते तांत्रिक कारणामुळे ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, तर 2 ते 3 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे। ही प्रक्रिया पूर्ण झाली की आपल्या सर्व दिव्यांग बांधवांना हे पैसे त्यांच्या खात्यात DBT मार्फत येणार आहे। तर मित्रांनो, मग आता हे जे पैसे येणार आहे तर किती लाभार्थ्यांना मिळणार आहे, तर आपण बघितलं की 138,33,26,000 एवढा निधी दोन्ही योजनांचा मिळून झालेला आहे। त्याच्या भागीला जर आपण 2,500 केले तर 5,53,330 लाभार्थ्यांना हा निधी मिळणार आहे। तर मग यातून काही लाभार्थी वगळण्यात जाण्याची शक्यता आहे। ज्या दिव्यांग बांधवांचे आधार व्हेरिफिकेशन झालेले नाही, UDID कार्ड KYC झालेले नाही, अशा दिव्यांग बांधवांचे नाव या ठिकाणी वगळण्यात येणार आहे, कारण की तहसील कार्यालयात त्यांची दिव्यांग म्हणून नोंद नाही, अशा दिव्यांग बांधवांची सुद्धा नावं वगळण्यात येणार आहे। आणि ज्या दिव्यांग बांधवांची नोंद नाही परंतु त्या ठिकाणी त्यांची ज्या दिव्यांग बांधवांची तहसील कार्यालयात दिव्यांग म्हणून नोंद नाही, अशा दिव्यांग बांधवांना 1,500 रुपयाप्रमाणे हे 11 एप्रिल रोजीच पैसे मिळालेले आहेत। मग ज्या दिव्यांग बांधवांना 1,500 रुपये मिळालेले आहेत त्यांनी लवकरात लवकर दिव्यांग म्हणून आपली नोंद तहसील कार्यालयामार्फत लावून घेणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, या कारणामुळे आता फुल बँक अकाउंट सुविधेची जी तांत्रिक प्रक्रिया आहे ती आज पूर्ण होईल आणि ही आज जर पूर्ण झाली तर उद्यापासून हे पैसे आपल्याला मिळू शकते, नाहीतर आपल्याला 30 तारखेच्या नंतरच, म्हणजे 1 तारखेला सुट्टी आली नंतरच आपल्याला हे पैसे मिळणार आहे। कारण की दिव्यांग बांधवांना सांगण्यात आलेलं आहे की त्यांची जी 30 एप्रिलपर्यंत दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे। त्या दिवशी हा जी.आर. आला, त्या दिवशी दिव्यांग बांधवांसोबत मंत्री अतुल सावे, दिव्यांग कल्याण विभाग यांच्यासोबत बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये अतुल सावे यांनी सांगितलेले होते की 8 ते 15 दिवसात निधी सुरू होईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते। आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आता 22 तारखेपासून जर 8 दिवस धरले तर 30 एप्रिल ही तारीख येते आणि 30 एप्रिल नंतरच हे पैसे आपल्याला
मिळू शकणार आहे। जर ही फुल बँक अकाउंटची प्रक्रिया आज उद्या जर पूर्ण झाली नाही तर असं समजायचं की आपल्याला आता पुढील महिन्यातच ह्या एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे तो मिळण्याची शक्यता दाट आहे। त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी आता त्या ठिकाणी मागणी पण करण्यात आलेली होती की दोन्ही महिन्याचे म्हणजे मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्याचे पैसे ज्या दिव्यांग बांधवांचे मार्चचे राहिलेले होते ते पण पैसे या ठिकाणी दिव्यांग बांधवांना देण्यात यावे अशी मागणी करण्यात आलेली होती। त्यामुळे या पोर्टलवरील जो मेसेज आलेला होता तो मेसेजसुद्धा या ठिकाणी चालला गेलेला आहे। तर मित्रांनो जर आपल्याला आता हे पेन्शन हवे असेल तर आपले स्टेटस तुम्ही चेक करू शकता। त्या ठिकाणी पेंडिंग ऑफिशियल असेल किंवा असं अधिकारिक तौर पर प्रक्रिया लंबित आहे असं असेल आणि हे चारही पण टिक तुमच्या पूर्ण असतील तर तुम्हाला हे पेन्शन येणार आहे। आता जर या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की 8 ते 15 दिवसात हे मंत्री अतुल सावे यांनी सांगितलेलं आहे। त्यानुसार आता 30 तारखेच्या नंतर हे पैसे आपल्याला मिळू शकणार आहे। त्यामुळे मित्रांनो आता थोडा संयम बाळगा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमचं दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी झालेली नसेल तर ती नोंदणी पूर्ण करून घ्या। कारण की आता प्रत्येक ग्रामपंचायतीमार्फत या ठिकाणी नोंदणी करण्यासाठी प्रक्रिया चालू आहे आणि ग्रामपंचायत मार्फत सुद्धा नोंदणी करून दिल्या जात आहे। कारण ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ही नोंदणी चालू आहे किंवा आपण आपल्या स्वतःच्या मोबाईलवरती करू शकता किंवा ई सेवा केंद्रात सुद्धा जाऊन त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही दिव्यांग पोर्टलवर नोंदणी करू शकता। त्यामुळे लवकरात लवकर दिव्यांग पोर्टलवर ही नोंदणी करून घ्या। कारण की शासनाचं परिपत्रक आलेलं आहे की 30 एप्रिलपर्यंत ही नोंदणी पूर्ण करणे गरजेचे आहे। तुमच्याकडे जर काही कागदपत्र कमी असतील तर कागदपत्र नंतर अपलोड केली तरी चालतील, परंतु ही नोंदणी करणे खूप महत्त्वाचे आहे। त्यामुळे लवकरात लवकर दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करून घ्या आणि अशाच पद्धतीचे काही नोटिफिकेशन जर आले परत तर आपल्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवण्यात येणार आहे। तर मित्रांनो आपण सर्व प्रकारच्या शक्यता या ठिकाणी सांगितलेल्या आहे। जर आपल्याला आज उद्या हे पैसे मिळालेले नाहीत तर आपल्याला 1 मेच्या नंतरच हे पैसे मिळणार आहे। कारण की मंत्री अतुल सावे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की 8 ते 15 दिवसात आम्ही निधी वितरित करू। मग ही तांत्रिक प्रक्रिया सर्व पूर्ण पार पडल्यानंतर DBTद्वारे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात 2,500 रुपयाप्रमाणे पैसे जमा होणार आहे। आणि मार्च महिन्याचे जर बाकी असतील आणि या ठिकाणी मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे जर दोन्ही महिन्याचे पैसे जमा केले तर 5,000 रुपये हे मार्च महिन्याचे पैसे न मिळालेल्या लाभार्थ्यांना मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्याचे पैसे मिळू शकणार आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि जास्तीत जास्त निराधार बांधवापर्यंत दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। कारण की आपल्यासाठी अतिशय मेहनतीने ही माहिती मिळवलेली आहे, ती माहिती सर्व दिव्यांग बांधवांपर्यंत गेली पाहिजे। तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।